नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्या लोकांशी वार्तालाप करणार आहे आपल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सुमार कामगिरीबद्दल. आता पहिली टेस्ट मॅच आपण हरलो आहे साऊथ आफ्रिकेबरोबर. दुसरी टेस्ट मॅच सुरू आहे. आजचा तिसरा दिवस. लंचपर्यंत आपले 4 विकेट 102 धावांवरती आपण गमावले. खरं तर मला या संघामध्ये आपण जे सिलेक्शन करतो, मला तेच काही समजत नाही त्यांचं काय लॉजिक चाललंय. मनातली खतखत कुठेतरी व्यक्त करायची म्हणून या माध्यमाचा मी आज वापर करतोय. मला सांगा, मागच्या टेस्ट मॅचला जेव्हा तिथे स्पिनर ट्रॅक होता, तिथे तुम्ही 4 स्पिनर खेळवताय. काय गरज होती? काय गरज होती? 2 स्पिनरनी पण काम झालं असतं. ते सगळे तुम्ही चांगले बॅट्समन खेळवा ना. अरे तुमच्याकडे आपण हा तमका मिळवत होतो भारतीय संघ की आम्ही सर्वश्रेष्ठ स्पिनर खेळणारे आणि आमच्याकडे सर्वश्रेष्ठ स्पिनर आहेत. पण जर तुम्ही रेकॉर्ड बघितलेत ना, तर आपल्यापेक्षा जास्त ना इतर संघ आहेत ते चांगले स्पिन खेळत आहेत आणि त्यांच्याकडे चांगले स्पिनर आहेत, दर्जेदार स्पिनर आहेत. आपल्याकडे एक कुलदीप यादव सोडला तर त्या दर्जाचे स्पिनर नाही आहे. हे फक्त त्या पिचवरती पडलेल्या भेगांचा इस्तेमाल करून तिथे बॉल टाकून हे लोक विकेट इथे मिळवतात. अर्थ नाही आहे खरंच. आणि आपण काय लेवलला ती सुमार कामगिरी करणार आहोत, कारण आपण जो बेस आहे, जी माती आहे, तीच व्यवस्थित त्याला आकार देत नाहीयेत. जिथे स्पिनर्स घडले पाहिजेत तिथे आपण आकार देत नाहीयेत. आता मला एक सांगा, दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये चला ठीक आहे, तुम्ही सिलेक्शनमध्ये ब्लंडर केला, इथेही परत ब्लंडर क्लोज केला. नितेश कुमार रेड्डीला तुम्ही ॲज अ ऑलराऊंडर म्हणून खेळवताय आणि त्याला फक्त तुम्ही किती देताय? 6 ओव्हर देताय पहिल्या इनिंगमध्ये. तो खरंच ऑलराऊंडर आहे का? आणि त्यांनी काय कामगिरी केली ऑलराऊंडर म्हणून? आणि तुम्ही त्याला त्याचा परफॉर्मन्स बघून तुम्ही त्याला ओव्हर दिल्यात, ह्याचा तुम्ही विचार करा ना. जर तो खरंच चांगला ऑलराऊंडर आहे तर त्याला तुम्ही ऑलराऊंडर सारखे त्याला द्या. तो बेनस्ट्रोक बघा ना, तिथे 5-5 विकेट काढतोय. तुमच्याकडे चांगले ऑलराऊंडर, जर तुम्हाला ऑलराऊंडरच पाहिजे, पण जर तुम्ही त्याला बॅट्समन म्हणून जर तुम्ही त्याला खेळवताय तर त्याच्यापेक्षा चांगले बॅट्समन पडले डोमेस्टिक लेवलला खेळतायत. तो सरफराज, ऋतुराज गायकवाड, अभिमन्यू ईश्वरन, त्याला घेऊन तुम्ही चान्स दिला नाहीत. धन्य आहे बाबा तुम्ही. जी कोणाची हिंमत नाही व्हायची भारतामध्ये येऊन टेस्ट मॅच जिंकण्याची, आज तुम्ही या सुमार दर्जाच्या टीम सिलेक्शनमुळे सर्वांना ते मौका दिलाय. सर्वांना तुम्ही दाखवलेत तुमच्यात काय लूपहोल्स आहेत ते. आणि गंभीर ज्या तऱ्हेने कोचिंग करतोय की T20ला ठीक आहे, T20ला कसं तुम्ही इकडे तिकडे फटके मारलेत, इकडे तिकडे लागले, लग बाय चान्स तुमचे होऊन जातं. पण टेस्टमध्ये तुम्हाला ज्या दर्जाचा प्लेअर लागतो त्या दर्जाची त्याला बॅटिंग करता त्याला आली पाहिजे. त्याचा बेस क्लिअर पाहिजे, बेसिक त्याला गोष्टी आल्या पाहिजे, त्याला डिफेन्स आला पाहिजे. इथे आपल्या इथे तर काय नायरातच चालतोय, खेळतोय. कारण काय तुम्ही जिंकत होतात, लक्ष देत नव्हता कोणी. सुमार दर्जाचे स्पिनर्स घेऊन, सुमार दर्जाचे बॉलर्स घेऊन तुम्ही खेळत होता. आताही बघा ना तुम्ही दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये त्या शेवटच्या लोअर ऑर्डर बॅट्समॅननी तुम्हाला चांगले रन मारले. म्हणजे तुम्ही काय बॉलिंग करताय? तुम्ही इथे बुमराला एवढं जपताय, वर्ल्ड क्लासिक बॉलर आहे म्हणताय. ठीक आहे तो बॉलर, पण त्याला एवढा पण जपतोय, त्याला थर्ड बॉलिंग देत नाहीये, त्याला सर्व मॅचेस थर्ड खेळवत नाही तुम्ही. एक सिरीज खेळवणार, एक नाही खेळणार. कशाला पाहिजे एवढी नाटकं? मग त्याला कुठे एक फॉर्मॅटमध्ये खेळायला सांगा ना, तिकडे तरी डेडिकेटली खेळेल तो. वर्ल्ड क्लास असेल ना बॉलर. याच्यापूर्वी काय झाले नाहीत का आपल्याकडे बॉलर? त्याला एक फॉर्मॅट द्या, वन डे तर वन डे खेळून द्या. मग त्याला सांगा वन डे खेळ, T20 खेळ. तो थोड्यावर करणार, मग तो त्याची चिंता वाटणार यांना, अरे बाबा नको तर जास्त मोठं करायला. विकेट काढत नाही, काय फायदा अशा बॉलरचा? आणि चला ठीक आहे, तुम्ही बॅटिंग ट्रॅकमध्ये तुम्ही, चला मी मानतो बॅटिंग ट्रॅक असेल, तुम्ही पण बॅटिंग करता अशी करा ना. तुम्ही 102ला 4 विकेट, त्या ध्रुव जुरेलला
बघा तरी शॉट कसा मारलाय. 4 विकेट गेल्या. मी तर म्हणतो 5वी विकेट तुमची आहेच, कारण का रिषभ पंतचा काय भरोसा नाही. तो आडाचडा मारतो. ऑस्ट्रेलियामध्ये त्या ठिकाणी चालतो, तिथे बाउन्सी विकेट असतात. भारतामध्ये जवळजवळ तो फसतो. बघा आता काय होतं ते पुढे. भेटूच. धन्यवाद.